पहा सुखी जीवनाचा मंत्र। हा सर, अजय बोलतोय मी। नमस्कार अजय, बोला। हा, म्हटलं माझा असा प्रश्न होता हो, की फोर प्ले म्हणजे काय? अच्छा, तुमचं मला वय सांगा। माझं वय 42 आहे। 35 वर्ष। हा बरं, लग्न झालं तुमचं? हा लग्न झालं तुमचं? सर 35. बरं, जाऊ दे, काही हरकत नाही। मला सांग, तुम्हाला थोडीफार काही माहिती आहे का मला सांग, पण मग परत मी सांगतो तुम्हाला। फोर प्ले म्हणजे काय हे माहिती आहे तुम्हाला थोडंफार? फोर प्ले म्हणजे काय थोडंफार काही माहिती आहे का? तर मी सांगेन ना तुम्हाला पूर्ण। बस तेवढीच माहिती पाहिजे. तेवढीच माहिती पाहिजे। नक्कीच खूप छान प्रश्न विचारलेला आहे तुम्ही। म्हणजे तुमच्या विचारण्यामुळं जसं या स्टोरीमध्ये प्रॉब्लेम आला तसा प्रॉब्लेम येऊ नये म्हणून तर हा टॉपिक घेतलेला आहे। अभिनंदन आणि कौतुक सांगूया आपण त्यांना। एक सिंपल अर्थ म्हणजे आपण जे सांगतो की लैंगिक शिक्षण काळाची गरज असते आणि हे बेसिक गोष्टी आहेत आणि बेसिक गोष्टींमुळे एवढी अनबन होते बऱ्याचदा की माझ्याकडे जे पार्टनर येतात ना की मला पार्टनर सोबत राहायचं नाही, पण असं होणार नाही, यासाठी आपला म्हणजे सांगूया आपण। बघा, मला कुठलीही गोष्ट सांगा, आपला समजा खेळ आहे, क्रिकेट आहे किंवा आणखी काय आहे, आपण थोडंसं इमिडिएट डायरेक्टली बॅट घेऊन लागली सिक्सर मारतो का? नाही ना। साधी गोष्ट आहे। सुरुवातीला एक समजा एखादी ओव्हर आपण प्लेड करतो, हळूहळू त्यामध्ये तुम्ही जेव्हा इन्व्हॉल्व होता, तुम्ही जेव्हा सेट होता, मग हळूहळू एक रन काढणं आणि मग तुम्ही मोठे चौकार सिक्सर मारायला लागता। फोर प्ले म्हणजे काय? सर्वात महत्त्वाची गोष्ट, कुठलीही क्रिया असो, सडन एका मिनिटामध्ये तुमचं मन तयार होईल का? एका मिनिटाच्या तुम्हाला जर टार्गेट दिलं की तुम्ही ताबडतोब तयार व्हा आणि कामाला लागा, असं नसतं। मानसिक, शारीरिक, बौद्धिक आणि स्पिरिच्युअल ह्या सर्व गोष्टींमध्ये जेव्हा तुमचं मन तयार व्हायला लागतं त्यावेळी इन्व्हॉल्व होण्यासाठी निसर्गाने क्रिया दिलेली आहे, ज्यामध्ये जवळीक येणं आहे, गप्पा मारणं आहे, बऱ्याचदा नुसतं जवळ आल्याने देखील स्पर्श केल्याने देखील श्वास वाढलेला असतो। आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे सेन्सिटिव्ह भाग आहेत, लिप्स आहे, इयर आहे, नेक आहे, ब्रेस्ट आहे, ॲब्डोमेन आहे, बटक्स आहे, बॅकसाईड आहे, बऱ्याचदा त्या ठिकाणी इव्हन टोज देखील आहेत आणि नंतर ऑर्गन्स आहेत, मेल असो फिमेल असो। त्यामध्ये अतिशय जास्त संवेदना असणारे नर्व्ज असतात, वेसल्स असतात, त्याच्या संवेदना ब्रेनकडे जातात आणि जेव्हा आपण हळूहळू त्या क्रियेमध्ये जातो, नंतर शेवट गोड होण्याची जी प्रोसेस असते त्यावेळेस तुमचा ॲक्ट असतो की ज्याला बऱ्याचदा मी अतिशय सुंदर अशा प्रकारची निसर्गाची संकल्पना आहे, ज्याला आपण रिच्युअल म्हणतो। मग त्यात जाताना छान पूर्वतयारी करून मगच पुढे जावं, ज्यामुळं दोघांनाही उत्तेजना येते, यालाच फोर प्ले म्हणतात। आणि अधिक माहितीसाठी आमचं सुखी जीवनाचा मंत्राचं पुस्तक तुम्ही रेफर करू शकता।